असेल की ओबीसी आरक्षणामधून मराठा समाजाची जी मागणी आहे ही मागणी सुप्रीम कोर्टाने सांगूनही परत जर जरांगे ही मागणी करत असतील तर ही मागणी बेकायदा आहे आणि या मागणीला ओबीसींचा विरोध राहील आणि त्यांनी उपोषण केलं म्हणून आम्ही उपोषण करणं हे आमच्या बुद्धीला पटत नाही। पण शेवटी जर राज्यकर्त्यांना जर काही गोष्टी त्याच भाषेत समजावून सांगाव्या लागल्या तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी जशास तसं आंदोलन उभं करेल आणि जरांगेंना सांगेन अरे निवडणुका होऊन अजून मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत तोपर्यंत तू तुझं आंदोलन सुरू केलं। मला यांना असं सांगायचं आहे की जनतेचा दरबार किंवा जनतेमध्ये जनता हे सर्वोच्च न्यायालय आणि तिथंही जरांगेंचं जर थोबाड फोडला असेल तर मला वाटते जरांगेंनी या गोष्टीवर विचार जरूर करावा। मागणी कशा पद्धतीनं मागावी तर सल्लागारांचा सल्ला घेऊन जरांगेंनी आंदोलन उभं करावं। अन्यथा ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसीची चळवळ किंवा ओबीसी परत रस्त्यावर येतील आणि परत या महाराष्ट्रामध्ये परत दुहीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू होईल। काल त्यांनी तुमच्यावर नाव न घेता टीकाही केली। मी युट्यूबवर 2-4 बुळबुळे वगैरे काय काय शब्द वापरले त्यांना काय प्रतिक्रिया? आम्ही बुळबुळे असेल तर तू कोण आहेस बुळबुळे? मला वाटतंय जरांगेंनी अशा या ग्राम्य भाषेचा किंवा शिवराळ भाषेचा वापर थांबवावा। जरांगेंनी जशास तसं उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत आणि आम्ही विधानसभेत दिले ना जशास तसं उत्तर। त्यामुळे 50% लोक 60% लोक अरे मोजले कोणी जरांगे? मोजायला सांग मुख्यमंत्र्यांना, त्यासाठी आंदोलन कर, न्याय मागणी कर, बेकायदा मागणी करू नको। कारण बेकायदा मागणी केली तर इथं सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, त्यांनी वेळोवेळी निर्णय दिलेले आहेत आणि शेवटी जनतेच्या दरबारातही तुमचं तोंड फुटलेलं आहे आणि गिरे तू गिरे फिर भी टांग उपर अशा पद्धतीचं फक्त वागणूक आहे जरांगेंची। आणि जरांगे अशा रॅली बिली काढून कुणाला भीती घालतो? ओबीसींना। ओबीसी एकजूट झालाय, ओबीसी मध्ये एकजूट बघायला मिळाली। ओबीसी एकत्र आला तर काय करू शकतो इथल्या सत्ताधाऱ्यांनाही दाखवून दिलंय। त्यामुळे जरांगे आता तुला जे पाठिंबे मिळत होते, तुला जे येऊन भेटी घेत होते ते आता सगळे बंद होतील आणि परत जर भेटी घ्यायला कोण आले तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम पुण्याच्या निवडणुकामध्ये या महाराष्ट्रामध्ये बघायला भेटेल। जरांगे म्हणतात की मी आणि मराठी मैदानातच नव्हतो, मग आमची हार कशी? आम्हीच निवडून दिले आणि मराठ्यांनी जे सरकार आणले। मग लोकसभेला जरांगे मैदानात होते का? मग लोकसभेला जरांगे फॅक्टर आला होता कुठून? जरांगेंनी जे करायचं ते केलं। जरांगे मैदानात नव्हतो असं म्हणणारे जरांगे देवेंद्र फडणवीसांना संपवायचं आहे, 130 जागा पराभूत करायच्या आहेत, नायनाट करायचं आहे, बिमोड करायचं आहे, बीड जिल्ह्यामधला धन्या मुंडे पडला पाहिजे म्हणून मेसेज कुणी पाठवले। त्यामुळे जरांगे मैदानात नव्हते। भुजबळांच्या मतदारसंघामध्ये जाऊन 41 बैठका घेणारे जरांगे कसे मैदानात नव्हते? जरांगेंनी सांगावं, जरांगेंची वक्तव्य तपासावीत, जरांगेंनी फडणवीसांना टार्गेट केलेलं बघावं। जरांगे मैदानात नव्हते कसे? जरांगे मैदानात होते, परंतु जरांगेंना इथल्या जनतेनं योग्य तो धडा शिकवलेला आहे। आणि लाडकी बहीण योजना वगैरे ठीक आहे, पण ओबीसीचा अंडरकरंट या महाराष्ट्रामध्ये काय होता, मराठवाड्यामध्ये काय होता, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय होता हे शरद पवारांच्या सुद्धा बैठकीमध्ये याच्यावरती चर्चा झालेली आहे। त्यामुळे जरांगेंनी किती जरी नाही म्हणलं मी मैदानात नव्हतो तरी जरांगेंचे सगळे चेलेचपाटे मैदानात होते, त्यावरती डिस्कशन ऑलरेडी झालेलं आहे। पण आता ते म्हणतात मी आमरण उपोषण करणारच, सामूहिक करणार आणि पुन्हा सरकारला मी ओबीसींना आरक्षण द्यायला मराठ्यांना भाग पाडणार। त्यावर तुमची ओबीसी म्हणून काय भूमिका असेल? मला वाटते जरांगे लोकशाहीला चॅलेंज करतायत। लोकशाही जरांगेंना मान्य नाही, इथली न्याय व्यवस्था जरांगेंना मान्य नाही। जरांगे नावाचा खुळचट माणसाच्या हाती जर एखाद्या आंदोलनाचं नेतृत्व गेलं तर त्या आंदोलनाला कधीही रिझल्ट भेटणार नाही। एक कार्यकर्ता म्हणून माझी विनंती आहे या सगळ्या लोकांना की अशी बेकायदा मागणी केली। एक साधं उदाहरण सांगतो, मी जर असं म्हणलं की पुण्यात समुद्र झालाच पाहिजे किंवा पुण्यात समुद्राचं पाणी आलंच पाहिजे, कसं येऊ शकेल पुण्यात? त्याला नैसर्गिक अनेक अडचणी आहेत, आपण वरती आहे, उंचावर आहे, पठारावर आहे, एक इथं नीती आहे, निसर्ग नियम आहे। जर सोशली बॅकवर्डनेस जर मराठा समाज प्रूव्ह करू शकत नसेल तर कसं मिळणार आहे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण? त्यामुळे मराठा बांधवांना माझी विनंती, दबावाखाली सगळे हे दिलंच होते। सरकार गेलं वर्षभर जरांगेच्या दबावापोटी काम करत होतं, त्याच्या विरुद्ध बोलायला कोण तयार नव्हतं। कुठला आमदार, कुठला मंत्री, कुठला खासदार, कुठल्या पक्षाचा प्रमुख बोलायला तयार नव्हता। त्याच्या मताची काळजी ज्यांना होती त्यांना ओबीसीनी आता ओबीसीच्या बी मताची तुम्ही काळजी केली पाहिजे हे दाखवून दिलेलं आहे। येणारं सरकारही पुन्हा जरांगेंच्या आंदोलन दबावाखाली आलं तर काय पुढची? मला असं वाटतंय की सरकारनं ओबीसीची पण बाजू ऐकू नये, सरकारनं सुप्रीम कोर्टाची भाषा ऐकावी, सरकारनं संविधानातल्या तरतुदींचं संरक्षण करावं, सरकारनं कायद्यानं वागावं, सरकारनं जरांगे नावाच्या खुळचटाला पायगड्या घालू नयेत। कायदेशीर मागण्यांना जरूर त्यांनी एंटरटेन करावं, कायदेशीर मागण्यांना आम्ही त्यांच्याबरोबर यायला तयार आहोत। पण बेकायदा मागणी असेल तर ओबीसींचा विरोध असेल आणि मुख्यमंत्री जर तसा काही निर्णय घेत असतील तर त्याला ओबीसींचा विरोध असेल। तर हे झालं। आता आगामी निवडणुका येतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे, पंचायत राज असेल इकडे महापालिका, ओबीसीचं निम्म आरक्षण कमी झालेलं आहे भाटी आयोगामुळे, तर तिथं तुमची काय भूमिका? कारण ओबीसी आंदोलन तुम्ही एवढं मोठं उभं केलं, लोकांच्या आकांक्षा वाढलेल्या आहेत, गेलेलं आरक्षण परत कसं मिळवणार? हे बघा, बांटिया समितीनं जे काही आकडेवारी ओबीसींची दिली ही फेक आकडेवारी आहे प्रत्येक जिल्ह्यातली। पहिल्यांदा आम्ही बांटिया समितीच्या या सगळ्या माहितीला आम्ही चॅलेंज करत आहोत, केलंय कोर्टामध्ये चॅलेंज। पण आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करत आहोत, तुम्ही एकदा इम्पेरिकल डेटा या महाराष्ट्रातला ओबीसींच्या हितासाठी कलेक्ट करा, तमाम महाराष्ट्रातल्या लोकांचा। मग जरांगे सारखा खुलचट माणूस म्हणणार नाही की आम्ही 50% आहोत, मग 50% आहोत तर दाखव,
मुळात या ओबीसींचं पहिल्यांदा संख्या नाकारली जाते, पुन्हा हक्काधिकार नाकारले जात आहेत, पुन्हा एखादा आमदार होत असेल तर त्याला पराभूत करण्याची मानसिकता आहे, एखादा खासदारकीला उभा राहिला तर त्याला पराभूत करण्याची मानसिकता आहे. आम्हाला ओबीसींचं सोशो इकॉनॉमिकल स्टेटस माननीय मुख्यमंत्र्यांनी येऊ घातलेल्या आमचं चेक करावं आणि सुप्रीम कोर्ट म्हणतोय त्या पद्धतीने आमचं आरक्षण पूर्ववत करावं. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये जरांगे आंदोलन करतोय म्हणून ओबीसी आंदोलन नाही करणार. आम्हाला आमच्या काही मागण्या आहेत. आमची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, आमचा इम्पेरिकल डेटा कलेक्ट झाला पाहिजे, पंचायत राजमधलं आरक्षण सस्टेन झालं पाहिजे. गेल्या 3-4 वर्षापासून महाराष्ट्रात निवडणुका होत नाहीत, लोकल बॉडीज मधल्या निवडणुका झाल्या पाहिजेत. त्यासाठी ओबीसीचं आरक्षण पूर्ववत झालं पाहिजे. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली की 5व्या दिवशी आम्ही निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. समजा एवढं करून मी खरं तर दुर्दैवाने गेल्या इलेक्शन आपण बघितलं सगळ्या याच्यात ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पेटवला गेला. त्याचे कोण आरोप होतो कोण प्रत्यारोप होतो त्याच्यात जायचं नाही, पण जरांगे विरुद्ध हाके असं वातावरण पेटवलं गेलं. पण नुकसान समाजाचं झालं, जातीय तेढ म्हणून ते कसं मिटवणार तुम्ही? ओबीसी आंदोलक म्हणून याच्यात पुढाकार कसा घेणार? हे बघा, जरांगेंनी ही बेकायदा मागणी थांबवावी. आम्हाला ओबीसी मधूनच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी जे तुम्हाला 10% एससीबीसीचं आरक्षण दिलंय त्याचा स्वीकार करावा. नरेंद्र मोदी साहेबांनी जे 10% ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं आरक्षण दिलंय त्याचा स्वीकार करावा. जरांगेंनी मागासवर्गीयांच्या अनाथ माती कालवू नये. भटक्या विमुक्त जाती जमातींची पोरं आत्ता कुठेतरी शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला त्यांना लाभ होतोय. यांचं आरक्षण उद्ध्वस्त करण्याची बेकायदा मागणी जरांगेंनी करू नये. अन्यथा जरांगेंना त्यांच्याच भाषेत जशास तसं उत्तर या महाराष्ट्रात भेटेल. ते लक्ष्मण हाके यांनी सांगितलं जर पुन्हा एकदा तीच मागणी पुढे रेटली गेली जरांगे समर्थकांकडनं किंवा जरांगेंकडनं आमरण उपोषण मानू तर त्याला जशास तसे उत्तर देऊ. बघूया आता पुढे काय होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंदन फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. विधानसभा निकालानंतर मनोज जरांगे काल पहिल्यांदाच बाहेर पडले देवदर्शनाच्या निमित्ताने, पण या प्रवासादरम्यान खूप मोठं शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळेल त्यांच्या समर्थकांनी. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष असं उद्भवणार की काय अशी स्थिती एक निर्माण होऊ पाहते. कारण त्यांनी पुन्हा एकदा घोषणा केली की आम्हाला कुणबीतनंच आरक्षण पाहिजे, त्यासाठी मी सामूहिक आमरण उपोषण करणार आहे अंतरवालीमध्ये. त्यामुळे आता ओबीसी बांधवांचं काय म्हणणं आहे? खरं तर निकालातनं त्यांनी आपली शक्ती दाखवून दिलेली आहे, पण तरी जर पुन्हा जरांगे त्याच मागणीवर हट्ट धरून असतील तर मग ओबीसी समाजाची पुढची भूमिका काय? यासाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः ओबीसी आंदोलक उपोषण करते प्राध्यापक लक्ष्मण हाके आहेत. हाके सर, तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. निकाल लागले, निकालातनं सगळं प्रतिबिंब दिसलं या सगळ्या लढाईचं. मराठा विरुद्ध ओबीसी जे काय रान पेटवलं गेलं मराठवाड्यातनं सुरुवात झाली ती त्याचं तरीही जरांगे आपल्या मागणीवर कायम आहेत, ठाम आहेत. तेव्हा त्यांनी सामूहिक उपोषण करणार आणि काल शक्ती प्रदर्शनही केलं त्यांनी अनेक ठिकठिकाणी. हे बघा, एक तर पहिल्यांदा नवनियुक्त जे काही मुख्यमंत्री म्हणून येतील त्यांना आमच्या शुभेच्छा असतील आणि त्यांना आमची विनंती असेल की ओबीसी आरक्षणामधून मराठा समाजाची जी मागणी आहे ही मागणी सुप्रीम कोर्टानं सांगूनही परत जर जरांगे ही मागणी करत असतील तर ही मागणी बेकायदा आहे आणि या मागणीला ओबीसींचा विरोध राहील. आणि त्यांनी उपोषण केलं म्हणून आम्ही उपोषण करणं हे आमच्या बुद्धीला पटत नाही. पण शेवटी जर राज्यकर्त्यांना जर काही गोष्टी त्याच भाषेत समजावून सांगाव्या लागल्या तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी जशास तसं आंदोलन उभं करेल आणि जरांगेंना सांगेन, अरे निवडणुका होऊन अजून मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत तोपर्यंत तू तुझं आंदोलन सुरू केलं. मला यांना असं सांगायचं आहे की जनतेचा दरबार किंवा जनतेमध्ये जनता हे सर्वोच्च न्यायालय आणि तिथंही जरांगेंचं जर थोबाड फोडला असेल तर मला वाटते जरांगेंनी या गोष्टीवर विचार जरूर करावा. मागणी कशा पद्धतीनं मागावी तर सल्लागारांचा सल्ला घेऊन जरांगेंनी आंदोलन उभं करावं. अन्यथा ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसीची चळवळ किंवा ओबीसी परत रस्त्यावर येतील आणि परत या महाराष्ट्रामध्ये परत दुहीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू होईल. काल त्यांनी तुमच्यावर नाव न घेता टीकाही केली. मी युट्यूबवर 2-4 बुळबुळे वगैरे काय काय शब्द वापरले, त्यांना काय प्रतिक्रिया? आम्ही बुळबुळे असेल तर तू कोण आहेस बुळबुळे? मला वाटतंय जरांगेंनी अशा या ग्राम्य भाषेचा किंवा शिवराळ भाषेचा वापर थांबवावा. जरांगेंनी जशास तसं उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत आणि आम्ही विधानसभेत दिलंय ना जशास तसं उत्तर. त्यामुळे 50% लोक 60% लोक, अरे मोजले कोणी जरांगे? मोजायला सांग मुख्यमंत्र्यांना, त्यासाठी आंदोलन कर, न्याय मागणी कर, बेकायदा मागणी करू नको. कारण बेकायदा मागणी केली तर इथं सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, त्यांनी वेळोवेळी निर्णय दिलेले आहेत आणि शेवटी जनतेच्या दरबारातही तुमचं तोंड फुटलेलं आहे आणि गिरे तो गिरे फिर भी टांग उपर अशा पद्धतीचं फक्त वागणूक आहे जरांगेंची. आणि जरांगे अशा रॅली बिली काढून कुणाला भीती घालतो? ओबीसींना. ओबीसी एकजूट झालाय, ओबीसी मध्ये एकजूट बघायला मिळाली. ओबीसी एकत्र आला तर काय करू शकतो इथल्या सत्ताधाऱ्यांनाही दाखवून दिलंय. त्यामुळे जरांगे आता तुला जे पाठिंबे मिळत होते, तुला जे येऊन भेटी घेत होते ते आता सगळे बंद होतील आणि परत जर भेटी घ्यायला कोण आले तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम पुण्याच्या निवडणुकामध्ये या महाराष्ट्रामध्ये बघायला भेटेल. जरांगे म्हणतात की मी आणि मराठी मैदानातच नव्हतो, मग आमची हार कशी? आम्हीच निवडून दिलंय आणि मराठ्यांनी जे सरकार आणले. मग लोकसभेला जरांगे मैदानात होते का? मग लोकसभेला जरांगे फॅक्टर आला होता कुठून? जरांगेंनी जे करायचं ते केलं. जरांगे मैदानात नव्हतो असं म्हणणारे जरांगे देवेंद्र फडणवीसांना संपवायचं आहे, 130 जागा पराभूत करायच्या आहेत, नायनाट करायचं आहे, बिमोड करायचं आहे, बीड जिल्ह्यामधला धन्या मुंडे पडला पाहिजे म्हणून मेसेज कुणी पाठवले. त्यामुळे जरांगे मैदानात नव्हते. भुजबळांच्या मतदारसंघामध्ये जाऊन 41 बैठका घेणारे जरांगे कसे मैदानात नव्हते?
जरांगेंनी सांगावं, जरांगेंची वक्तव्य तपासावीत, जरांगेंनी फडणवीसांना टार्गेट केलेलं बघावं. जरांगे मैदानात नव्हते कसे? जरांगे मैदानात होते, परंतु जरांगेंना इथल्या जनतेनं योग्य तो धडा शिकवलेला आहे. आणि लाडकी बहीण योजना वगैरे ठीक आहे, पण ओबीसीचा अंडरकरंट या महाराष्ट्रामध्ये काय होता, मराठवाड्यामध्ये काय होता, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय होता, हे शरद पवारांच्या सुद्धा बैठकीमध्ये याच्यावरती चर्चा झालेली आहे. त्यामुळे जरांगेंनी किती जरी नाही म्हणलं मी मैदानात नव्हतो, तरी जरांगेंचे सगळे चेले चपाटे मैदानात होते, त्यावरती डिस्कशन ऑलरेडी झालेलं आहे. पण आता ते म्हणतात मी आमरण उपोषण करणारच, सामूहिक करणार आणि पुन्हा सरकारला मी ओबीसीतनं आरक्षण द्यायला मराठ्यांना भाग पाडणार. त्यावर तुमची ओबीसी म्हणून काय भूमिका असेल? मला वाटतं जरांगे लोकशाहीला चॅलेंज करतायत. लोकशाही जरांगेंना मान्य नाही, इथली न्याय व्यवस्था जरांगेंना मान्य नाही. जरांगे नावाचा खुळचट माणसाच्या हाती जर एखाद्या आंदोलनाचं नेतृत्व गेलं तर त्या आंदोलनाला कधीही रिझल्ट भेटणार नाही. एक कार्यकर्ता म्हणून माझी विनंती आहे या सगळ्या लोकांना की अशी बेकायदा मागणी केली. एक साधं उदाहरण सांगतो. मी जर असं म्हणलं की पुण्यात समुद्र झालाच पाहिजे किंवा पुण्यात समुद्राचं पाणी आलंच पाहिजे, कसं येऊ शकेल पुण्यात? त्याला नैसर्गिक अनेक अडचणी आहेत. आपण वरती आहे, उंचावर आहे, पठारावर आहे, एक इथं नीती आहे, निसर्ग नियम आहे. जर सोशली बॅकवर्डनेस जर मराठा समाज प्रूव्ह करू शकत नसेल तर कसं मिळणार आहे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण? त्यामुळे मराठा बांधवांना माझी विनंती, सरकारने दबावाखाली सगळे स्वराज्य हे दिलंच होते. सरकार गेलं वर्षभर जरांगेच्या दबावापोटी काम करत होतं, त्याच्या विरुद्ध बोलायला कोण तयार नव्हतं.